सांगितलं होतं की माझी पहिली बैठक जी असणार ती मुंबईमधल्या सर्व अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात, ज्याचा पाठपुरावा सातत्याने माजी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमय्या हे सातत्याने करत होते। त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते। त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते आणि आता माझ्या दालनामध्ये या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खंडकरजी, त्याचबरोबर आमचे दोन सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरीजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळे अधिकारी, त्यामध्ये AMC शर्माजी होते, उपनगरे आरोग्य विभाग त्यांच्याकडे, आणि श्रीमती दक्षा शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी। आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेल। विस्तृत अशा पद्धतीने जवळपास 1.5 तास ही मीटिंग चालली। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटभाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत। सगळे प्रश्न किरीटभाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत। बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही, कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला। जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे, ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही। पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो। पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत, त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाही आहेत। इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाही आहे। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये MOH कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे या मीटिंगमध्ये स्पष्ट दिसण्यात आलेलं आहे। जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे